भोरमधील महाड पंढरपूर रस्त्याच्या कामासंदर्भात शेतकरी आक्रमक. धोकादायक परिस्थितीमध्ये सुरू असलेलं काम तात्काळ बंद करण्याचं दिलं निवेदन. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये महिला दिनानिमित्त महिला मॅरेथॉनचं आयोजन. राजमुद्रा ग्रुपच्या वतीने महिला मॅरेथॉनचं आयोजन. महिलांचा यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग. सिंधुदुर्गच्या शिरंगे गावातील गौण खनिज उत्खनन त्वरित बंद करण्याची मागणी. तर या मागणीसाठी ग्रामस्थ एकवटले. उत्खननामुळे खानायाळे या गावाला धोका निर्माण झाल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं. गोंदिया जिल्ह्यात 2 कारवायांमध्ये 10 किलो गांजा जप्त. 4घांवरही गुन्हा दाखल. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. परभणीच्या पूर्णा शहरामध्ये सर्व धर्मियांसाठी रोजा इफ्तारचं आयोजन. रमजान महिन्यानिमित्त सामाजिक सलोखा कायम ठेवत सर्व जाती धर्माचे नागरिक यामध्ये सहभागी. कल्याणच्या सुभेदारवाडा शाळेमध्ये रंगली नैसर्गिक रंगांची कार्यशाळा. तर विद्यार्थ्यांना फुलं, पानं आणि नैसर्गिक घटकांपासून पर्यावरणपूरक रंग तयार करण्याचं दिलं प्रशिक्षण. रंगपंचमीला रासायनिक रंग न वापरण्याचा सल्ला. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील म्हसाळे शिवारातील आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतावर ऊर्जा निर्मिती कंपनीनं प्लांट उभारला. दरम्यान जमीन स्वतःची असल्याचा शेतकऱ्यांचा दावा. तर जागा अतिक्रमित असल्याचा प्रशासनाचा दावा. जळगावात जागतिक महिला दिनानिमित्त एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये विशेष कार्यक्रम. तर रोटरॅक क्लब आणि गोदावरी इलाइट यांच्या संयुक्त विद्यमानं एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार.